सध्या T20 वर्ल्ड कप सुरू आहे आणि वर्ल्ड कप मध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम मध्ये हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। पाकिस्तान विरुद्ध 8व्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे। आज होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर पावसाचं सुद्धा सावट असणार आहे। दरम्यान भारताची स्फोटक फलंदाजी ही भारताची सर्वात मोठी ताकद आहे। ईशान किशन, हार्दिक पांड्या आणि कर्णधार सूर्यकुमार यादव चांगल्या फॉर्म मध्ये दिसलेत, तर सूर्यानं यावर्षी 3 अर्धशतकं झळकावलेली आहेत। तर टीम इंडिया समोर सर्वात मोठं आव्हान श्रीलंकेच्या खेळपट्टीवर उस्मान तारिकची गोलंदाजी असेल। तारिकची थांबून गोलंदाजी करणं, गतीतील बदल आणि अँगल भारतीय फलंदाजांसाठी मोठं आव्हान ठरू शकतं। या सामन्याची आपण सर्वजण वाट पाहत आहोत क्रिकेटप्रेमी। तर यावेळी सुद्धा आपला भारत की वन साइड बाजी मारणार यात काही शंका नाही। रन्स करायचं म्हटलं तर ईशान किशन आणि सूर्यकुमार आणि हार्दिक पांड्या आहे, तो तर पाकिस्तानसोबत खूप चांगला खेळतो, तर त्याच्याकडून चांगल्या अपेक्षा असतील। आणि विकेट म्हटलं तर बुमराह तर आहेच, तो पाकिस्तानसोबत चांगला प्रदर्शन चांगलं करतो, परफॉर्मन्स देतो। परत सिराजला आता संधी मिळाली आहे, तर तो सुद्धा खूप चांगला करतो। चक्रवर्तीची आज बॉलिंग चालेल असं माझं एक कॉन्फिडन्स वाटतोय, कारण त्याचा स्पिनरचा त्याचा स्कोप चांगला हे आहे। आणि एकच सांगेन, जीतेगा तो इंडिया ही। वो गलत डिसीजन था, क्रिकेट खेलना चाहिए, वर्ल्ड कप कैसे मिस करोगे आप। बट अच्छा हुआ वो खेले हैं, उनके लिए भी अच्छा है क्योंकि पॉइंट्स लॉस करना सही नहीं होता है वर्ल्ड कप में। आप वर्ल्ड कप जीतने आते हो तो डिपेंड करेंगे कैसे खेलेंगे। दोनों बैलेंस्ड है, बट इंडिया बहुत मजबूत टीम है। बहुत बहुत गुड विशेस इंडिया के लिए। बुमराह, अक्षर सारे हैं, वरुण एक एक करके, ईशान किशन, अभिषेक शर्मा, पांड्या, दुबे सब छक्के मारते हैं। देखिए, सबसे महत्वपूर्ण मैच तो वो होता है जो फाइनल होता है, नॉट इंडिया पाकिस्तान। ये पहले थी कि हाँ इंडिया पाकिस्तान के मैचेस बड़े क्रूशल मैचेस होते हैं, बट अब क्या है कि देखिए इस वन ऑफ द मैच आपने खेलना है और आपने कोशिश करनी है कि आप जीत जाएं। हम तो ये गेम को गेम समझते हैं, ये नहीं है कि हम अपने प्लेयरों को गाली निकालने शुरू कर दें, टेलीविज़न तोड़ दें, ये कर दें, वो कर दें, ऐसा नहीं है हमारे देश में। हाँ, पाकिस्तान थोड़ा सा वो जो गेम को अपने दिल में ले जाते हैं। ये गेम है, गेम अगर आप अच्छा खेलोगे तो जीतोगे, और ये नहीं कह सकते कि 2020 में कौन फेवरेट है। आजच्या या सामन्यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत क्रीडा समीक्षक निमिष पाटगावकर सर जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया। पाटगावकर सर, एक बेसिक प्रश्न, दोन्ही संघांचे जे दोन्ही संघ जे आहेत ते एकंदरीत पाहता तुम्हाला कोणतं पारडं जड वाटतं, आणि महत्त्वाचं म्हणजे आजच्या या सामन्यावर पावसाचं सुद्धा सावट दिसतंय सर। ते चॅनलचं शूटिंग सुद्धा इंडोर करावं लागलं, जे प्री मॅच असतं ते। आणि आज सुद्धा सकाळी दुपारपर्यंत पावसाची शक्यता आहे, पण प्रेमदासा स्टेडियम हे असं स्टेडियम आहे की इकडे जे नॉर्मली फक्त पिच आणि बाजूचा एरिया कव्हर केला जातो तसं नसता, सगळं ग्राउंड कव्हर होतं। त्यामुळे पाऊस थांबला की मॅच लगेच चालू होईल एवढं मात्र नक्की। त्यामुळे मॅच नक्कीच होईल, पण पावसाचा व्यत्यय संध्याकाळी पण थोडा दाखवतोय। त्यामुळे पावसामुळे फक्त काय होईल की त्या पिच जे खालचं कव्हर खालचं जे खेळपट्टी असेल त्यात थोडासा दमटपणा येऊ शकतो वगैरे, त्यामुळे त्याचं जे स्वरूप आहे ते बदललं जाईल। तुम्हाला माहिती आहे या सामन्याकरता आपण सेम पिच वापरतो जे ऑस्ट्रेलिया झिम्बाब्वे करता वापरलं होतं। त्यामुळे तुम्ही विचारलं पारडं कोणाचं जड आहे, माझ्या मते आज भारताने अर्शदीपच्या ऐवजी कुलदीपला खेळलं पाहिजे। आणि जर का खेळलं तर हाच आपला साधारण फॉर्म्युला एशिया कपला पण होता पाकिस्तान विरुद्ध। 3 स्पिनर अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव, हे जर का असलं तर माझ्या मते भारताची बॉलिंग जास्ती बॅलन्स होईल। बॅटिंग तर आपली चांगलीच आहे, पारडं माझ्या दृष्टीने भारताचं जास्ती चांगलं आहे। जरी पाकिस्तान आतापर्यंत सगळे सामने कोलंबोत खेळला असला तरी कोलंबो आणि भारत याच्यात एक भौगोलिक दृष्ट्या काही विशेष फरक नसतो। त्यामुळे मला वाटत नाही की त्याचा काही त्यांना फायदा विशेष होईल। आणि त्यांची मानसिक तयारी करण्याकरता त्यांना जो कमी वेळ मिळाला, कारण त्यांना सरकारने त्यांना परमिशन देऊनच काही दिवस झाले, आपण तर तयारच असतो या लढतीकरता। त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय संघ नक्कीच पारडं जड आहे आणि भारत सामना जिंकण्याचा। शेवटी मैदानावर कसे खेळतो याच्यावर सगळं अवलंबून असतं, पण कागदावर तरी बघता जे मॅचअप्स आहेत ते बघता भारताचं पारडं नक्कीच जड आहे।
बरं सर, सगळ्यात बऱ्यापैकी महत्वाची बाब काय असते तर टॉस कोण जिंकतंय. टॉस किती महत्वाचा ठरू शकतो. जो कोणताही संघ टॉस जिंकेल तो काय निर्णय घेऊ शकतो, संभाव्यता काय आहेत आणि भारतासमोर महत्वाची आव्हानं कोणती असणार आहेत. कोणता खेळाडू आव्हान असेल का मग निसर्ग, पाऊस ही सगळी आव्हानं असतील. मला वाटतं टॉस जिंकून आज पहिल्यांदा बॉलिंग घेतील असं मला वाटतंय. कारण दोन गोष्टी, जसं मी मगाशी म्हणालो की जर का त्या पावसामुळे पिचवर जर का मॉइश्चर जमलं असेल तर त्याचा फायदा जलदगती गोलंदाजांना होऊ शकतो आणि बॅटिंग थोडीशी टफ होऊ शकते. त्यामुळे एक दुसरं गोष्ट म्हणजे पावसामुळे जर का डकवर्थ लुईस लागणार असेल तर तुम्हाला तुमचं टार्गेट नक्की माहिती असतं किती. त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला पहिल्यांदा फलंदाजी करायला आमंत्रित करतील असं मला वाटतंय टॉस जिंकल्यानंतर. तुमचा दुसरा प्रश्न काय होता. बरं, धन्यवाद निमिष सर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी, केलेल्या विश्लेषणासाठी, दिलेल्या माहितीसाठी. कहने की जरूरत ही नहीं है, इंडिया ही जीतेगा. वी विल वॉन, डेफिनेटली वी विल वॉन. अपनी टीम काफी मजबूत है. हाँ ठीक है, थोड़ा अप एंड डाउन हमारा हुआ है. अभिषेक शर्मा हमारा चोटिल हुआ था मगर वो वापस आ गया है. हमारी टीम फुल फॉर्म में है. बॉलिंग की हमारे पास कोई कमी नहीं है. हमारे पास स्पिनर है, फास्टर है, मिडल ऑर्डर हमारा मजबूत है. हमारे पास हिटर है, हमारे पास बेस्ट ओपनर है. वी विल वॉन. ऑब्वियसली इंडिया ही जीतेगा क्योंकि अभी जो टीम है अपनी इंडिया की वो बहुत बेहतरीन है. सब खिलाड़ी अच्छे हैं और पूरा जोश रहेगा. आपको तो सभी को पता ही होगा क्योंकि जो इंडिया पाकिस्तान की मैच होती है वो हाई वोल्टेज होती है. तो बहुत मजा आएगा और सब बहुत इंजॉय होगा. एक्साइटमेंट मतलब बहुत रहता ही है कि कब हम यहाँ से घर जाए और कब मैच चालू हो, बस वही इंतजार रहता है. अभिषेक शर्मा और ईशान किशन ओपनिंग करके भारत को अच्छी स्थिति में लाने की प्रयास करेंगे. और जैसे कि मतलब अगर वो दोनों भी अगर नहीं चले तो अब हमारे पास तो पूरा नंबर 8-9 तक बैटिंग है. आराम से हमारे सारे रिंकू, दुबे, अक्षर सब चलेंगे और फिर पाकिस्तान की टीम फिर बैकफुट पे आ जाएगी और खेल नहीं पाएगी फिर उनके प्रेशर में आके. हाई वोल्टेज तो मैं नहीं बोलूंगा क्योंकि भारत की टीम इस बार काफी स्ट्रांग लग रही है. जिस तरह के बैटर्स हैं इंडिया के पास, काफी स्ट्रांग टीम है और मजबूत टीम है. और आज मेरे को लगता है अगर इंडिया पहले बैटिंग करेगी तो काफी हाई स्कोरिंग मुकाबला होने वाला है. जैसे कि ईशान किशन, अभिषेक शर्मा और हार्दिक पांड्या लगातार बैटिंग करते आ रहे हैं तेज स्ट्राइक रेट से.